इंदौर यांच्या शब्दांपासून सुरुवात करूया की हम जो कहेंगे हमारी सदाकत है, हम जो कहेंगे हमारी सदाकत है, हमारे मुंह में तुम्हारी जुबान थोड़ी है। हम जो कहेंगे हमारी सदाकत है, हमारे मुंह में तुम्हारी जुबान थोड़ी है। लगेगी आग तो आएगी घर की जद में, लगेगी आग तो आएगी घर की जद में, ये बस्ती में सिर्फ हमारा मकान थोड़ी है। सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में, सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में, ये किसी के बाप का हिंदुस्थान थोडी आहे। तेव्हा जरा देश सगळ्यांचा आहे आणि जर आपल्याला जर आपलं मत, आपली भूमिका जर रोखठोकपणे जर ठेवायची असेल तर मला वाटतं हा सगळ्यात चांगला मंच आहे नवयान महाजलसा। कला संगीनी एक सगळ्यात चांगली चळवळ आहे आणि निमित्तानं आम्ही आपल्या समोर सादर आहोत। जे निघाले आहेत रस्त्याने त्यांच्यासाठीची संवेदना आहे। सुरेश भटांचे शब्द आहेत की हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही। शीतलताई धन्यवाद। गणपत डोळे सर, जय भीम। मोरे सर, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही। हे आहे, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही। हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही। सांगती जे धर्म जाती बांधती जे रोज भिंती, सांगती जे धर्म जाती बांधती जे रोज भिंती, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही। छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही। आणि शेवटच्या ओळी आहे सुरेश भटांच्या की आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला, विजय तो कसला, उरावर जखम जो करणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही। धन्यवाद। आणि का शेखर मगरजी सुद्धा आहेत, रवींद्र सुरवसे आहेत, मोठ्या संख्येने मंडळी ऐकतायत आणि आपल्यासाठी कामगारांच्या संवेदना घेऊन हे जर सादरीकरण आम्ही करत असो, एक तासभराचं सादरीकरण असेल, त्या कामगारांप्रतीच्या भावना, जो या जगाची निर्मिती करणारा आहे, ज्याला ब्रह्म विष्णू महेश असं म्हणलेलं आहे, अकार उकार मकार, तो आपण सगळे विज्ञानवादी विचारवादी माणसं आहोत। आपण सगळे निर्मिकाच्या संदर्भात मानतो। महात्मा फुलेंनी परमेश ईश्वराला प्रतिशब्द दिला आहे निर्मिक, आणि त्या निर्मिकाला जर आपण खऱ्या अर्थानं बघितलं तर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे सांगतात की ही पृथ्वी शेषनागाच्या माथ्यावर नसून कामगारांच्या तळहातावरती तरलेली आहे। त्या जगाची निर्मिती तो करतो। या सगळ्या पंचतारांकित इमारत्यांनी जे काही वैभव आहे हे त्याला निर्माण केलं, आणि ज्याने निर्माण केलं तो स्वतःच्या गावाकडे घराकडे निघालेला आहे। तर त्याची शक्ती, त्याची ताकद या निमित्तानं आपण दाखवूया। अर्थात हे प्रचंड शल्य, ही प्रचंड वेदना अंतःकरणात घेऊन आम्ही ही गाणी सादर करतो। कामगार काय करू शकतो, कामगारांचा इतिहास कसा आहे, जगातल्या कामगारांनो एक व्हा, कामगार एकजुटीचा विजय असो, परंतु आजच्या कामगारांची अवस्था काय आहे ही सगळी कल्पना समोर ठेवून खऱ्या अर्थानं या जगाच्या निर्मिताला आपण पहिलं वंदन करूया। तोच निर्मित आहे आणि तोच रचयिता आहे या सृष्टीचा, या अर्थानं। Yeah.
आम्हा दोघांकडून आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। शीतलला खास करून मी थँक्स देते, फेसबुक लाईव्ह होण्याची आज तिच्यासोबत असण्याची संधी तिने दिली। बऱ्याच कालावधीनंतर एक फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून का असेना आपण भेट होते। थँक्स शीतल। कामगार स्थळानंतर काय ज्याला जगी तुलना नाही, काय वर्णन केलेलं आहे। ज्याला जगी तुलना नाही, अंत पाताळाचा घे। आणि या संदर्भात मग स्वतःची ओळख द्यावी लागेल, आणि ती ओळख नरेंद्र कुमार, जे नरेंद्र नावाची चांगल्या नावाची पण माणसं मला खूप माहिती आहे। नरेंद्र दाभोळकर असतील, विवेकानंदांचं नाव आहे नरेंद्र, तसे नरेंद्र कुमार हिंदी साहित्यातलं फार मोठं नाव आहे की हमारे लहू का असर देख लेना, हमारे लहू का असर देख लेना, कदम जीत लेंगे सफर देख लेना। जो चल रहे ना सफर में है, जो अभी सफर में धूप तो होगी, जो चल सको तो चलो, धूप नहीं है कांटे बहुत कुछ है। हमारे लहू का असर देख लेना, कदम जीत लेंगे सफर देख लेना। ये जंगल हमारा, ये पर्वत हमारे, ये जंगल हमारा, ये पर्वत हमारे, बगावत करेंगे शजर देख लेना। जो निकले हैं हम मिल के राह सफर में, जो निकले हैं हम मिल के राह सफर में, वो भर पाएंगे फिर कहर देख लेना। कलम कर दे कातिल ये सर भी तो क्या हो, शीतलताई खास तुझ्यासाठी हो। कलम कर दे कातिल ये सर भी तो क्या हो, ये सजदा नहीं होंगे सर, ये सजदा नहीं होंगे सर देख लेना। जो हिटलर के नक्शे कदम पे चला है, जो हिटलर के नक्शे कदम पे चला है, वो हिटलर मिटेगा खबर देख लेना। जो हिटलर के नक्शे कदम पे चला है, वो हिटलर मिटेगा देख लेना। यहां फिर से मौसम बदलने लगा है, यहां फिर से मौसम बदलने लगा है। समंदर में होगी लहर देख लेना, हमारे लहू का असर देख लेना। कदम जीत लेंगे सफर देख लेना। और ये सफर की जीत होगी, म्हणजे कामगार कायद्याचं वाटोळं झालेलं आहे। असंघटित कामगार, ऊसतोड कामगार, अगदी मी औरंगाबादला जिथं राहतो तिथं बाजूला कामगार चौक आहे की सकाळी हजारोंच्या संख्येने तिथं माणसं श्रम विकण्यासाठी आलेले असतात। त्याही माणसांची व्यथा आहे, त्याची नोंद कुठं नाहीये। आणि आता परत हे जे नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान, हे भरून कुणाच्या श्रमाच्या आधारावर भरून घ्यायचंय, तर अर्थात कामगारांच्याकडूनच ते भरून घ्यायचं आहे। कोरोनाचं जेवढं या संकटाचं जे नुकसान आहे, आर्थिक नुकसान प्रचंड झालेलं, ते कामगारांकडूनच करून घ्यायचं आहे। आणि परत कामगारांच्या एकजुटीचा, कामगारांच्या विश्वासाचा आणि कामगारांच्या संघर्षाचा जो इतिहास आहे, तो इतिहास, जे रस्त्यावर निघालेले कामगार आहे, फार वाईट गोष्ट आहे की अनेक अपघातामध्ये मरतायत, उपासमारीनं मरतायत। औरंगाबादला रेल्वे खाली जे 16 जण इथं झोपलेले होते, त्यांच्या अंगावरून ट्रेन गेली धडधडत। त्यांच्या प्रति सहानुभूती आणि त्यांच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त करतो। आणि हे पुढचं गाणं आपण फैज अहमद फैज साहेबांचे शब्द आहेत, अत्यंत ज्वाला आहे, शब्द नाही, हे मनोरंजन नाही आहे, या शब्दांकडे काय सामर्थ्य आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आहोत। फैज अहमद फैज साहेबांनी सांगितले की बोल के लब आजाद है तेरे,
तू हे सांगायला पाहिजे, तुझे शब्द स्वतंत्र आहेत आणि तेच शब्द फैज अहमद फैज साहेबांचे त्या अर्थाने.
फार मान्यवर मंडळी सुद्धा हे लाईव्ह बघतायत. मी तर प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करायला गेलो तर आपला या नामस्मरणामध्ये वेळ जाईल आणि आपण हा वेळ टाळून मी सगळ्यांप्रती आदरभाव व्यक्त करतो. आणि बघा ना, म्हणजे हा क्रांतीचा सूर्य, कामगारांचं राज्य येणार आहे. आता कामगार म्हणजे फक्त कारखान्यातच काम करणारे कामगार अशा अर्थानं नोकरी धंद्यावाली माणसं अर्थ घेत आहेत, परंतु तो अर्थ व्यापक आहे, तो आपण समजून घ्यायला पाहिजे. श्रमिकांच्या संदर्भातली जी भावना आहे, सद्भावना आहे, आपली श्रम संस्कृती आहे, श्रम ही आपली ओळख आहे, श्रम आपले मूळ आहे, हे आपण विसरून गेलो आणि श्रमाची चोरी करू लागलो, श्रमाची लूट करू लागलो. त्या अर्थानं की स्वातंत्र्याचा दिवस उजाडला म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुद्धा कामगारांनी दिला आणि संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. परंतु कामगारांच्यासाठी काय मिळालं, यासाठी मला ओळी महत्वाच्या वाटतात. पुन्हा एकदा सुरेश भटांच्या, उषकाल होता होता सूर्य उजाडला आहे असं वाटायला लागलं. आता लोकशाही आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हे सगळे जे काही मूल्य आहेत, जे सगळे काही तत्व आहेत, ते आपल्या आयुष्यात उतरतील या आशेने अपेक्षा नसलेली माणसं. उषकाल होता होता, उषकाल होता होता, काळ रात्र झाली. उषकाल होता होता, काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवामशाली. उषकाल होता होता, काळ रात्र झाली. ज्यांना असं वाटलं होतं की आपल्यासाठी सगळं काही व्यवस्थित असणार आहे यांच्यासाठी, आणि गाणं नवं जुनं नसतं, गाण्यातला जो अर्थ आहे, गाण्यातलं जे तत्व आहे ते कुठं जुनं झालं. काळ बदलला, आपल्या हातात अँड्रॉइड फोन आहे, कामगारांच्या जवळ पण आहे, पण त्यांच्या शोषणात कुठं बदल झाला, त्यांच्या पिळवणुकीमध्ये कुठं बदल झाला. या अर्थानं त्याच्या पण अनेक ओळींचं गाणं आहे, परंतु ज्या दोन ओळी महत्वाच्या वाटतात या पार्श्वभूमीवर, या कोरोनाच्या, कोविड-19च्या, या कामगारावर उलटलेल्या महासंकटाच्या पार्श्वभूमीवरती या ओळी जाणीवपूर्वक लक्षात येण्यासारख्या आहेत. आम्ही चार किरणांची आस का धरावी, आम्ही चार किरणांची आस का धरावी. जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. कसा सूर्य अंधाराच्या वाहतो बघारी, कसा सूर्य अंधाराच्या वाहतो बघारी. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवामशाली. उषकाल होता होता, धुमसतात अजूनही इथल्या चितांचे निखारे. कोणाच्या चिता? कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, महिलांच्या, शहीदांच्या चिता. भगतसिंगांचे शब्द आहे की शहीदों के मजारों पर लगेंगे, नहीं रामप्रसाद बिस्मिल, शहीदों के मजारों पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालों का यही बाकी निशा होगा. धुमसतात अजूनी इथल्या चितांचे निखारे, धुमसतात अजूनी इथल्या चितांचे निखारे. अजूनी रक्त मागत उठती वनस्तंभ सारे. आसव्याच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली, आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवामशाली. उषकाल होता होता, काळ रात्र झाली. म्हणजे दिवस उजाडतो असं वाटत आहे आणि तेव्हा जर अर्धी रात्र होत असेल, पुन्हा जर अंधकार, तर ते किती भयंकर आहे. आणि ती भीती आहे, ते अज्ञान आहे, त्यापासून बाहेर पडण्यासाठीची गोष्ट आहे. आणि त्यासाठी मग एकजूट कामगारांची, जगातल्या कामगारांनो एक व्हा. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिका, आणि फक्त शिकून नोकऱ्या करू नका, तर संघटित व्हा. आणि शिकून संघटित झालेले लोक फक्त गॅदरिंग करतात, वेगवेगळे उत्सव करतात, तर उत्सवांमध्ये अडकू नका, संघर्ष करा. संघर्ष अस्तित्वाचा अटळ आहे. त्या संघर्षासाठीचं गाणं आहे. पुन्हा एकदा कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंची ही तडफदार रचना आपल्यासाठी आम्ही सादर करतो. एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, एकजुटीचा नेता झाला कामगार तयार. उगाता शेतकरी तयार, बदलाया रे दुनियासाठी
पुढे टाकले मागेनच घेणार दुमदुमली ललकार एक चुकीचा नेता झाला कामगार तयार मुलाला शेतकरी तयार बदला या रे दुनिया सारी दुमदुमली ललकार बदला या रे दुनिया सारी दुमदुमली ललकार बदला या रे दुनिया सारी दुमदुमली ललकार. औरंगाबाद युक्ताच्या माध्यमातून आम्ही हे सादरीकरण इथं ठेवतो. अण्णाभाऊ साठे जिंदाबाद. आणि एक शीतलताईंनीच्या ओळीचा उल्लेख इथं केलेला आहे की जगास नटवून जगण्याची भ्रांती, रक्ता आटवून जगास नटवून जगण्याची भ्रांती. प्रत्येकाला त्याच्या हक्काचं मिळालं पाहिजे, प्रत्येकाला त्याच्या वाटाचं मिळालं पाहिजे. आणि तो जर वाटा मिळत नसेल, आम्ही जर थोडंसं अंतरावर बसलो, काही जणांचे एक होते की आवाज येत नाही, परंतु तो धन्यवाद संतोष, धन्यवाद अनिकेतजी. माझा आज लाईव्ह आहे महायान जलसाच्या फेसबुक पेजवर. आणि मला काही मित्रांनी फोन करून सांगितलं की माझी जी कविता आहे, जे कष्टकरी कामगार, जे मजूर गावाकडे निघाले आहेत त्यांच्या संदर्भातली तू आवर्जून सांग. आणि मी त्यांच्यासाठीच नव्हे तर मलाही माझी इच्छा होती की मी ती कविता आज इथं सांगावी. अस्पृश्यतेचं पुनरुज्जीवन या शीर्षकाची कविता आहे. लक्ष देऊन ऐका. गांधीजी म्हणाले होते खेड्याकडे चला. इथं बसू का? ठीक आहे, जाईल ना. गांधीजी म्हणाले होते खेड्याकडे चला, तर बाबासाहेब म्हणाले होते शहराकडे चला. आणि हा सरंजामी गावगाडा सोडून, जातीची टिकाऊ उतरंड तोडून, माणसं जमेल तशी स्थिरावली शहरात. हाताला मिळेल ते करणारी, पोटाला मिळेल ते खाणारी, आसरा मिळेल तिथं राहणारी. उंच इमारती आणि गुळगुळीत माणसांमध्ये स्वतःचं भविष्य पाहणारी. गांधीजींच्या स्वयंपूर्ण खेड्यांपेक्षा बाबासाहेबांचा आधुनिक भारत मान्य असणार. जातीच्या दुष्टचक्राला नाकारून नव्या अर्थचक्रात गती घेऊ पाहणारी ही माणसं मात्र एका धक्कातंत्र आदेशावर झाली ठप्प. मात्र एका धक्कातंत्र आदेशावर झाली ठप्प या भयान आणि एकाकी जंगलात. भूक आणि भीती अंगावर घेऊन आणि सुरू झाला मग पुन्हा एक प्रवास, जे सोडून आलो तेच ओढून घेण्याचा. जथे निघाले गावाच्या ओढीनं, चढा ओढीनं, हजारो मैल चालण्याचे निशुल्क श्रम उपसत. जथे निघाले गावाच्या ओढीनं, चढा ओढीनं, हजारो मैल चालण्याचे निशुल्क श्रम उपसत. की त्यांचे श्रम संपलेले नाहीये. जे पोट भरण्यासाठी श्रम करायला आले, आता पोटाचा तर प्रश्नच नाही, पण पुन्हा त्यांचे श्रम सुरू आहेत. या अर्थानं हजारो मैल चालण्याचे निशुल्क श्रम उपसत. जगातील सर्वात मोठं मेक इन इंडिया स्थलांतर. पाठीवर बिऱ्हाड घेऊन सुरू झालीये घर वापसी. पोटुशा बाया, कळपात हरवलेल्या कोकरांसारखी लेकरं, गुडघ्याची बोंब घेऊन रेंगाळणारी म्हातारी आणि पोट खपाटीला लागलेली तरणी माणसं. उन्हाळ्याच्या दुपारागीत होरपळणारी कडेवरली तान्ही बाळ, चपला बुटांची सहानुभूती नको म्हणणारे तळवे सोलपटून गेलेले पाय. थोडं राहिलंय अशी समजूत काढत दिवस रात्र सुरू आहे ही चढाओढ. पोलिसांच्या नजरा चुकवत, कधी दंडुके खात, अब्रूंचे धिंडवडे नको म्हणून कॅमेऱ्यांचे फ्लॅश टाळत, गावेच्या गावे मागे टाकत निघालेले कबिले गावाच्या ओढीनं. रस्त्याच्या कडेनं, शॉर्टकट पाऊल वाटेनं, रेल्वे पटरीच्या आधारानं. रस्ता चुकलो हे लक्षात आल्यावर पुन्हा रस्त्याच्या शोधात हे जथ्थे गावाच्या शोधात निघालेले. हजारो बाळंतपणं झाली या स्थलांतरात. हजारो बाळंतपणं झाली या स्थलांतरात. काहींच्या झाल्या बातम्या, काहींची झाली तात्पुरती सोय, तर काही पोटचे गोळे केले माती आड रस्त्याच्या कडेला. माणसांवरचा उरलेला विश्वास उडालेला, माणसांवरचा उरलेला विश्वास उडालेला. पोटात अन काळजात खड्डा घेऊन जथ्याच्या खूप माग पडलेल्या आया. छातीत दगड झालेलं कच्चं दूध दगडावर पिळून दर मुक्काम दर कोस हा प्रवास. काहींनी तोडला दम अर्ध्यावर, काहींनी तोडला दम अर्ध्यावर, तर काहींनी अगदी गावाच्या शिवेवर जाऊन. काही मेले अपघातानं, काही उपासमारीनं, तर काहींनी अंथरली थकलेली शरीर रेल्वे रुळावर, थकलेली मन उशाशी घेऊन.
रोरावत येणाऱ्या धडधडीत मरणाकडे दुर्लक्ष करण्याचा शहाणपणा तर नाही हा. कुणावर राग नाही, कुणाचा द्वेष नाही, कुणाची तक्रार नाही, कुठला झेंडा नाही. आम्ही जी गाणी म्हणतो ही कामगारांच्या क्रांतीची गाणी आहे, लक्षात घ्या. आम्ही जी गाणी सादर करतोय कामगारांच्या क्रांतीची गाणी आहे. परंतु या लोकांचं काय आहे की कुणावर राग नाही, कुणाचा द्वेष नाही, कुणाची तक्रार नाही, कुठला झेंडा नाही. मध्ययुगीन इतिहासाचे एखादे प्रकरण वाटावे, अगदी एवढे तंतोतंत एक रूप आपलंही आयुष्य आहे आणि त्याला अर्थ आहे असं काहीही माहीत नसणारी ही माणसं आली कुठून? गाव, शहर आणि व्यवस्थेपासून तुटलेले निराधार. गाव, शहर आणि व्यवस्थेपासून तुटलेले निराधार, तिसराच कुणीतरी यांचा सूत्रधार. मग आधार कार्डची ओळख द्यायची कुणाला आणि कशासाठी? निवडणुकीत मिळणारी दारू, कोंबडी पैसे त्यांना सरकारची स्कीम वाटते अजूनही. अशा जथ्यांना कुठे माहीत असते विद्रोह आणि आंदोलन? अशा जथ्यांना कुठे माहीत असते विद्रोह आणि आंदोलन? अशा लोकांना कुठे माहीत असते लोकशाही? संसार लादलेला गाडा आणि सायकली मोडून पडल्या जेव्हा रस्त्यावर, तेव्हा कबिल्याचा करता पुरुष मेल्यासारखी रडली लेकरं आणि बाया. जिल्हा आणि राज्याच्या सीमांचं अग्निदिव्य पार करत सरकणारे हे जथ्थे, दोन्ही हातांवर शिक्क्यांचे डाग मिरवणारे, गाव गावात घेत नाही हेही गावाच्या शिरेवर उमगलेले हे जथ्थे. निघाले गावाकडं आणि गाव गावात घेत नाही हे गावाच्या शिरेवर उमगलेले हे जथ्थे. शहर राहू देईना, गाव येऊ देईना. शहर राहू देईना, गाव येऊ देईना. अशा पेचात ही हजारो मैलांची फरफट. पोटासाठीच सोडले होते गाव आणि पुन्हा खपाटी पोट घेऊन ही माणसं ताटकळलेली गावागावाच्या शिवांवर. तहसीलदार म्हणाला, तुम्हाला होम क्वारंटाईन करण्यात येत आहे, नंतर घरी सोडू. काय म्हणला तहसीलदार? तुम्हाला होम क्वारंटाईन करण्यात आलेला आहे, नंतर घरी सोडू. तर सरपंच उद्गारला, अहो साहेब, याच्यातल्या अर्ध्या लोकांचे घरच नाहीये गावात. डोळ्यांच्या ठिकऱ्या झालेले निशब्द चेहरे, त्यांच्याकडे ना प्रश्न ना उत्तर, फक्त अपेक्षा सामावून घेण्याची. संध्याकाळ होत आलीये, आकाशात विजा चमकत आहेत, वादळ येण्याची शक्यता दिसते आणि जथ्यामधून गुरगुरतो एक पोरगा त्याच्या मुंबई वळण्याच्या भाषेतून, तुम हमको खाने को नहीं देंगे तो हम भी तुमको खाने नहीं देंगे. काय गुरगरला पोरगा? तुम हमको खाने को नहीं देंगे तो हम भी तुमको खाने नहीं देंगे. आता हा विद्रोह आहे का कुठला प्रभाव आहे हे कळेलच. पण एक मात्र नक्की, या एका व्हायरसनं दिसून आलेत अनेक हाईड व्हायरस. पण एक मात्र नक्की की या एका व्हायरसनं दिसून आलेत अनेक हाईड व्हायरस. गांधीजींनी चला म्हणालेली ना खेडी तशी राहिली. गांधीजींनी चला म्हणालेली ना खेडी तशी राहिली. बाबासाहेबांनी चला म्हणालेली ना शहरं तशी राहिली. या ग्लोबल व्हिलेजने निर्माण केली एक नवी जाती व्यवस्था. या जागतिकीकरणाने निर्माण केली एक नवीन जाती व्यवस्था. अस्पृश्यतेचं पुनरुज्जीवन झालं सोशल डिस्टन्सिंग मध्ये. अस्पृश्यतेचं पुनरुज्जीवन झालं सोशल डिस्टन्सिंग मध्ये आणि तयार झाला एक नवा भटका प्रवर्ग, आपलं बिघाड हलवत मुक्कामाच्या शोधातला. आता तर तुम्ही आत्मनिर्भर. आता तर तुम्ही आत्मनिर्भर. तुम्ही जे आहात त्याला जबाबदार तुम्हीच. आता तर मी कधीही नाही राहिलो अपडेट. लागण होण्याच्या भीतीनं कालची वर्तमानपत्र आज वाचून परवाच्या शिळ्या घटनांवर होत असतो व्यथित. कालची वर्तमानपत्र आज वाचून परवाच्या शिळ्या घटनांवर होत असतो व्यथित. ही जर अवस्था आहे तर या अवस्थेमध्ये त्या माणसांची काय चूक आहे? ज्या माणसांचा प्रश्न मोठा नाहीये, त्यांची भूक मोठी नाहीये. ज्या कारखानदारांनी सीएम फंडात आणि पीएम फंडात कोट्यावधी रुपये दिले, त्याच्या बातम्या झाल्या, लोकांनी फार अभिनंदनाचे मेसेज फिरवले. पण त्याच कारखानदारांनी आणि कोट्याधीशांनी जर ती रक्कम आपल्या गोरगरीब कामगारांच्या जर अकाउंटवर जमा केली असती तर त्या लोकांचं आयुष्य बदललं असतं. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. एक माझं गाणंही सादर करतो. हे उठ गड्या मरदा दादा आपली, उठ गड्या मरदा दादा आपली, रात ही सरणार नाही.
असंच राहिलो डोळं मिटून तर तांबडच फुटणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबडच फुटणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबडच फुटणार नाही. काय करायचं मग? असं जर डोळे मिटून राहायचं तर करायचं काय? असा काही इतिहास आहे का? आहे. नामदेवाचा सुईदोरा घेऊन आभाळ घेऊन शिवून चीर 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 चोखा आपला मातीत गेला भगवंताला घेऊन चीर 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 बळ्या गेली भाजी सावताची सेजन गेली जळून चीर 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 जागतिकीकरणात गोरोबांचा चिखल गेला वाळून चीर 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 तुकोबांची गाथा अजूनही लिहिणाऱ्यांचं काय होतं? कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर, गौरी लंकेश यांचं जे झालं ते, आणि लिहिणाऱ्यांचंच पेज आहे. आणि त्यांच्यासोबत काय होतं? तुकोबाची गाथा अजूनही, तुकोबाची गाथा अजूनही इंद्रायणीत वाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबडच फुटणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबडच फुटणार नाही. या मातीतून उभा टाकला कुळवाडीचा सरदार. चीर 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 18 पगड एक जाहले सोडून आले घरदार. चीर 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 कष्ट करीते ऐका, कष्ट करीते गडी रांगडे दंड टोकुनी मैदानी. चीर 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 स्वराज्याचे स्वप्न पाहिले सह्याद्रीच्या बागांनी. चीर 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 तुझ्यान माझ्या ध्यानी म्हणीते, तुझ्यान माझ्या ध्यानी म्हणीते स्वप्न राहू दे काही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबडच फुटणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबडच फुटणार नाही. हा इतिहास आहे की जेव्हा परिस्थिती वाईट असते तेव्हा त्याच्यावर बदल घडवता येतो. संतांचा उल्लेख हा धार्मिक दहशतवादातून बाहेर पडण्यासाठी होता आणि शिवरायांचा उल्लेख हा राजकीय दहशतवादातून बाहेर पडण्यासाठी होता. मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याचं काय झालं? स्वातंत्र्याची पहाट होता, आनंद झाला गगनात. चीर 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 माय मावली हरपून गेली, रांगोळी केली अंगणात. चीर 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 स्वातंत्र्याची राख रांगोळी आमच्या डोळ्यात देखत. चीर 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 संसाराच्या होळ्या पेटवून लुटारू बसले शेकत. चीर 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 रानोमाळी झळा सोसती, रानोमाळी झळा सोसती होती जीवाची लाही. असंच राहिलो, डोळं मिटून तर तांबडच फुटणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबडच फुटणार नाही. आणि आता काय करायचंय आपल्याला? आपला उद्देश काय आहे? ज्योतिबांचा आसूड घेऊन उभा ठाक आता रानात. ज्योतिबांचा आसूड घेऊन उभा ठाक आता रानात. शिवबांचा शाहूचा भीमाचा विचार घेऊन ध्यानात. शिवबाचा शाहूचा भीमाचा विचार घेऊन ध्यानात. चित्ती असू दे मना मना, चित्ती असू दे, चित्ती असू दे घरा घरातून सुखी सवासिनी नांदण. चीर 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 गावा गावाला मना मनाला एकी मधून बांधण. चीर 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 क्रांती होऊ दे समृद्धीची,
राहिलं डोळं मिटून तर कापडाचं फुटणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर कापडाचं फुटणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर कापडाचं फुटणार नाही. तेव्हा आपली रात्र संपवायची असेल तर मी सगळ्यांच्या कमेंट वाचतोय बरं का, पण मला त्याला उत्तर देता येणं. आपलं जे प्रेम आहे, आपल्या सदिच्छा आहेत आणि आपली जी साथ आहे खंबीर क्रांतिकारी साथ, ती आमच्यापर्यंत पोहोचते आहे. धन्यवाद. महिला सुद्धा प्रभावित आहे. म्हणजे वर्तमानपत्र ते पण शिळं, एक दिवस शिळं, जे कवितेत सांगितलं की तसंच. परवाची बातमी कालच्या पेपरात आलेली आणि तो पेपर एक दिवस दारात पडलेला आणि आम्ही तो उकलून तिसऱ्या दिवशीच बघितला आणि त्यातला पहिल्या फ्रंट पेजवरचा फोटो होता की त्या किती वर्षांचं बाळ, 2 वर्षांचं नाही, 1.5 वर्षांचं बाळ, काहीतरी 1.5 वर्षांचं बाळ 6 महिन्यांपूर्वी त्याचे वडील वारलेले आणि गावाकडे निघाले मजूर ट्रकमध्ये, त्या ट्रकचा अपघात झाला आणि त्याची आई पण गेली. त्याची एक बहीण आहे मोठी 5-6 वर्षांची, तर ती पण गंभीर जखमी होती आणि त्या 2 वर्षांच्या बाळाचं आता काय होणार आहे ना. आईजवळ बसून रडते, फक्त आई शिल्लक आहे त्याला. तर दिवसभर म्हणजे घास नाही गेला त्या दिवशी. तो सगळा फोटो डोळ्यासमोर उभा राहत होता. आपण जे चित्र कल्पना करून सुद्धा सहन करू शकत नाही, ज्यांच्यावर बेतलं, तर त्यांच्या समोर आपण कुठला भारत ठेवणार आहे, कुठल्या संस्कृतीचा, कुठल्या विचारांचा, कुठल्या लोकशाहीचा, ते आपण कल्पना करायला पाहिजे. महिलांवरती जी बेतलेली आहे ती अजून वेगळीच आहे. आपण फक्त पुरुषांच्या नावानं मोजतो, म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे ती पुरुषांच्या नावानंच मोजल्या जाते. म्हणजे कशी, ब्राह्मण, स्त्रीला थोडं ब्राह्मण म्हणतात, पुरुषच ब्राह्मण. क्षत्रिय, स्त्री कुठं लढली, पुरुषच लढला. नंतर वैश्य, व्यापार महिलांनी थोडा केला, पुरुषांनीच केला. फक्त एक शूद्र वर्ग सोडला तर बाकीचे सगळे वर्ण आहे, हे वर्ण पुरुषांवरूनच ओळखले गेले. महिलांचा, सगळ्याच महिलांचा वर्ण कुठला आहे तो शोधावा लागणार आहे. आणि म्हणून दरिया की कसम, मौजों की कसम, ये ताना बाना बदलेगा. तू खुद को बदल, तू खुद को बदल, तभी तो जमाना बदलेगा. दरिया की कसम, मौजों की कसम, ये ताना बाना बदलेगा. तू खुद को बदल, तू खुद को बदल, तभी तो जमाना बदलेगा. तू चुप रहकर जो सहती रही, तो क्या ये जमाना बदला है. तू चुप रहकर जो सहती रही, तो क्या ये जमाना बदला है. तू बोलेगी, मुंह खोलेगी, तू बोलेगी, मुंह खोलेगी, तभी तो जमाना बदलेगा. तू खुद जमाना बदलेगा. तू खुद को बदल, तू खुद को बदल, तभी तो जमाना बदलेगा. दस्तूर पुराने सदियों के ये आए कहां से क्यों आए. महिलांनी विचार करावा ना, टिकली का लावायची, कानात काय, नाकाला छिद्र का पडायचं, गोंधून का घ्यायचं, बांगड्या, या सगळ्याच गोष्टींचा विचार त्याने करावा. हा, या एक स्त्री म्हणजे एक स्मारक आहे ना स्त्रीत्वाचं, तर त्याचा त्याने विचार करावा. दस्तूर पुराने सदियों के ये आए कहां से क्यों आए. कुछ तो सोचो, कुछ तो समझो, ये क्यों तुमने है अपनाए. कुछ तो सोचो, कुछ तो समझो, ये क्यों है तुमने अपनाए. आवाज उठा, कदम को मिला, रफ्तार जरा कुछ और बढ़ा. आवाज उठा, कदमों को मिला, रफ्तार कुछ और बढ़ा. मगरिब से निकल, मशरिब से निकल, फिर सारा जमाना बदलेगा. तू खुद को बदल, तू खुद को बदल, तभी तो जमाना बदलेगा. दरिया की कसम, मौजों की कसम, ये ताना बाना बदलेगा. आपण जी घोषणा देतो, मी जे सांगितली ही कविता पाकिस्तान आणि भारतातल्या महिलांचं एक वर्कशॉप होतं, त्या वर्कशॉप मध्ये बनलेली ही कविता आहे. किती सुंदर शब्द आहे. अगदी सगळ्या महिलांनी पाठ करावे, अगदी अशा स्वरूपाचं आहे. कामगाराच्या कष्टानं नटवलं जगाला. कामगाराच्या कष्टानं जगावलं. काय झालं. कामगाराच्या कष्टाना नटवलं जगाला. म्हणजे आधीच्या वेळेला उल्लेख केला होता ना अण्णाभाऊच्या लेखणीमधला, जगास नटवून, जगाला नटवतो कोण. हे जग जर सुंदर आहे, हे जगात आपण वावरावं जर असं वाटत असेल, या सगळ्या भव्य इमारती, ऐतिहासिक वास्तू, ही सगळी कामगारांची देण आहे. हा, त्या अर्थानं कामगाराच्या कष्टानं नटवलं जगाला, पण भाकर नाही पोटाला, कपडा नाही नेसायला, भाकर नाही
सध्या चाललंय, व्हॉट्सअपवरती येतंय ते. त्या गाण्याचे शब्द असे आहे, हे दारू पिणाऱ्यांच्या संदर्भात. अर्थव्यवस्था फार ढासळलेली आहे, दारूची दुकान उडावी लागणार आहे. तर तो दारू पिणारा जो माझा मित्र आहे तो असं कविता लिहितो, असं गाणं आहे त्याचं. अर्थव्यवस्था मीच सुधारीन निश्चय केला पुन्हा, अर्थव्यवस्था मीच सुधारीन निश्चय केला मना, दारू पितोय माझा गुन्हा पण मला कोविड योद्धा म्हणा. म्हणजे दारू पिणाऱ्यांना कोविड योद्धा म्हणण्याची वेळ आलेली आहे. या अर्थाने ही कविता आणि ही ओळ आहे, ही जे गीत आहे गुलाब नदाफ यांचं गाणं आहे, फार जबरदस्त आहे. ऐका. हलकट मेल सरकार अनमळकट सारा कारभार, दारूचा करतय व्यापार बाई खेळवत लॉटरी जुगार, दारूचा करतय व्यापार बाई खेळवत लॉटरी जुगार, दारूचा करतय व्यापार बाई खेळवत लॉटरी जुगार. भारत माता की जय कहना होगा, नहीं तो क्या पाकिस्तान में जाना होगा, असं काहीतरी असतात ना. देशभक्त देशाचं भगात म्हणत्यात, लोकांचं रगत पित्यात, मताला पाया पडत्यात बाई मोर्चा दडपून नेत्यात, मताला पाया पडत्यात बाई मोर्चा दडपून नेत्यात, मताला पाया पडत्यात बाई मोर्चा दडपून नेत्यात. आता काय ठरवलं, भिवून जगायचा गेला काळ, उकारतो ग झेंडा लाल, भिवून जगायचा गेला काळ, उकारतो ग झेंडा लाल, खूप सोसलं आजवर बाई उगाची किरण लालीला, खूप सोसलं आजवर बाई उगाची किरण लालीला, खूप सोसलं आजवर बाई उगाची किरण लालीला. धन्यवाद. अशी गाणी आहे, पण त्या कामगारांना गाणीच माहित नाहीये. ज्यांच्यासाठी आपण कार्यक्रम करतो, ज्यांच्यासाठी लाईव्ह आहे, त्यांच्यासाठी हे गाणे त्यांना माहित नाही, ही क्रांती त्यांना माहित नाही. दोन आवाज आहेत फक्त इथं, रेषेच्या अलीकडचा आणि रेषेच्या पलीकडचा. आदले मधले सगळे या बाकीच्यांचा आवाज दडपतायत. अनेकांचे अनेक तर्क आहेत, परंतु समविचारी लोकांनी एकत्रित राहणं ही महत्वाची गोष्ट आहे. कारण एक सुंदर रचना आहे, एक हमारी और एक उनकी, मुल्क में है आवाजें दो. एक हमारी हम सब की, एक हमारी और एक उनकी, मुल्क में है आवाजें दो. अब तुम पर है कौन सी तुम, आवाज सुनो तुम क्या जानो. हम कहते हैं जात धर्म से इंसान की पहचान गलत, हम कहते हैं जात धर्म से इंसान की पहचान गलत, वो कहते हैं सारे इंसान एक है, यह ऐलान गलत. कळलं ना रेषेच्या अलीकडचं पलीकडचं. हम कहते हैं नफरत का जो हुक्म दे वो फरमान गलत, हम कहते हैं नफरत का जो हुक्म दे वो फरमान गलत, वो कहते हैं ये मानो तो सारा हिंदुस्तान गलत. ये कौन सी नीति. हम कहते हैं भूल के नफरत, प्यार की कोई बात करो. 2.5 अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित हो. अरे थोड़ा प्यार सीखो, थोड़ी मोहब्बत सीखो, इंसानियत बरताओ. हम कहते हैं भूल के नफरत, प्यार की कोई बात करो, वो कहते हैं खून खराबा होता है तो होने दो. हम कहते हैं इंसानों में इंसानों सा प्यार रहे. गौर फरमाइए, ध्यान से. इंसानों में, हम कहते हैं इंसानों में इंसानों सा प्यार रहे, वो कहते हैं हाथों में त्रिशूल रहे, तलवार रहे. अरे हम कहते हैं बेघर बेदर लोगों को आबाद करो. जो रास्ते पर चल रहे हैं ना, उनके लिए है ये खास. हम कहते हैं बेघर बेदर लोगों को आबाद करो, और वो कहते हैं भूले बिसरे मंदिर मस्जिद याद करो. हम कहते हैं बेघर बेदर लोगों को आबाद करो, और वो कहते हैं भूले बिसरे मंदिर मस्जिद याद करो. एक हमारी और एक उनकी, मुल्क में आवाजें दो. अब तुम पर है कौन सी तुम, आवाज सुनो तुम क्या मानो. हे जे गाणं आहे शाहीर अमर शिखांच्या नावाने सांगितलं जाते काही ठिकाणी, परंतु कदाचित हे अनुवादित गाणं आहे.
हे कामगारांच्या एकजुटीचं झेंड्याचं गाणं आहे. या अर्थानं आजची परिस्थिती हे गाणं किती वर्षांपूर्वीचं आहे, पिढ्यांच्या आधीचं आहे आणि परिस्थिती आजही बदलली नाही. गाण्यातला जो अर्थ आहे आणि गाण्यातला जो उद्देश आहे आणि गाण्यातली जी परिस्थिती आहे अजूनही जसंच्या तसंच आहे. परिवर्तन हा जगाचा नियम आहे, पण कुठं परिवर्तन आहे, कुठं बदल आहे? विष्णू नारायण नावाचे कवी आहेत, ते असं लिहितात की जब मौसम बदलता है तो फर्क पड़ता है, आंखें देखती है कान सुनते हैं तो फर्क पड़ता है, ये सोचने से भी फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है, इसलिए फर्क लाने वालों के साथ में लोग खड़े हो जाते हैं और कहते हैं कि हाँ फर्क पड़ता है, हाँ फर्क पड़ता है. तो फर्क लाने वालों के साथ तो लोग आए नहीं, खड़े रहे नहीं. अगर फर्क लाने वालों के साथ लोग खड़े नहीं होंगे तो फर्क कैसा आएगा मेरे भाई बहनों? बिल्कुल नहीं आएगा. आणि गाणं आहे का त्यासाठी? अरे उठाव झेंडा बंडाचा, अरे उठाव झेंडा बंडाचा, झेंडा आपल्या रक्ताचा, झेंडा आपल्या रक्ताचा, कामगार स्वातंत्र्याचा, कामगार स्वातंत्र्याचा, महिलांच्या स्वातंत्र्याचा, महिलांच्या स्वातंत्र्याचा, शेतकरी स्वातंत्र्याचा, शेतकरी स्वातंत्र्याचा, लाल 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 झेंडा क्रांतीचा, लाल 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 झेंडा क्रांतीचा. पिऊ पिऊनी रक्त आपुले, पिऊ पिऊनी रक्त आपुले, फार माजली भांडवलशाही, फार माजली भांडवलशाही, उकळून द्याया तिला एकदम, सुरू करा मोहीम आपली, सुरू करा मोहीम आपली. उठाव झेंडा बंडाचा, अरे उठाव झेंडा बंडाचा. भूक भूक आरोळी टोकुनी, डोळे टोकुनी, कामगार संपावर जाती, कामगार संपावर जाती, भूक भूक आरोळी टोकुनी, कामगार संपावर जाती. शांततयांना करण्यासाठी गोळ्या घाली भांडवलशाही, गोळ्या घाली भांडवलशाही, गोळ्या घाली भांडवलशाही, गोळ्या घाली भांडवलशाही. उठाव झेंडा बंडाचा, अरे उठाव झेंडा बंडाचा. आणि जे चित्र बघताना वर्तमानपत्रांमधून टीव्यांमधून जे दिसत आहेत ना फुटेज, त्यात पाठीवरती पोट बांधुनी, पाठीवरती पोट बांधुनी, पाठीवरती पोट बांधुनी, पाठीवरती पोट बांधुनी, कित्येक फिरती कामासाठी, कित्येक फिरती कामासाठी, पोरे बेकारांची मरती, मरोत भांडवलदार हे म्हणती. एक मागच्या आठवड्याचा एक किस्सा आहे. दारावर एक बाई माझ्या एवढीच भीक मागायला आली आणि तिचा एक 5वी 6वीतला मुलगा असेल ना, 5वी 6वीतला मुलगा युनिफॉर्म होता, मधला होता. युनिफॉर्म मधला होता. म्हणजे मुळात ते भिकारी नसावे, पण खायला काही नाही आणि हाताला काम नाही म्हणून ते भीक मागत होते. तर समाजाने त्यांना पैसे दिले जाऊन. तर पैसे दिल्याच्या नंतर आमच्या मुलीचा नभाचा एक प्रश्न होता की पप्पा, कुणीतरी द्यायचं आणि कुणीतरी घ्यायचं हे असं आपल्या देशात का असतं? आणि ते ऐकून म्हणजे खरंच आवाज झाल्यासारखं वाटलं की काय उत्तर द्या, म्हणजे कोणी द्यायचं आणि कोणी घ्यायचं हे असं का, अशी व्यवस्था का आहे? आणि आपण तर प्रतिज्ञा म्हणतो शाळेमध्ये. आबांनी बायती सरांनी सुरुवातीला लॉकडाऊनच्या 14-15 तारखेला अशीच मुलं शाळेच्या दारावर मागायला आले आणि ते म्हणाले की ते आज मागायला आलेत, उद्या ते मागायला येणार नाही, हिसकावून घ्यायला येतील. आणि मला एक शेर आठवला कि हर अमीर को आज गरीब से ये डर है, हर अमीर को यहाँ पर आज गरीब से ये डर है कि कल गरीब ये न कह दे तू जहाँ पे रहता है वो मेरा घर है. या अर्थाने गाणं आहे का? पाठीवरती पोट बांधुनी, पाठीवरती पोट बांधुनी, कित्येक फिरती कामासाठी, कित्येक फिरती कामासाठी, पोरे बेकारांची मरती, मरोत भांडवलदार हे म्हणती, मरोत भांडवलदार हे म्हणती, मरोत भांडवलदार हे म्हणती. उठाव झेंडा बंडाचा, अरे उठाव झेंडा बंडाचा, आता मागे हटणे नाही, आता मागे हटणे नाही, कहनाव्याच्या बाता नाही, नानाच्या माता नाही, पुढेच घुसणे ठरली नीती, आपली एकी अंतिम शक्ती, आपली एकी अंतिम शक्ती. उठा, अरे उठाव झेंडा
संघटित व्हायला पाहिजे हे जर त्यांना जर माहीत असतं, पण आपण अपेक्षा ठेवू की त्यांच्यापर्यंत हे पोहोचेल. लढल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही, एवढं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे, माझी आहे. जर आपण हे नसेल करू शकत तर हा लाईव्ह कार्यक्रम करण्याचा आपल्याला आणि गाणं म्हणण्याचा. एक साहिर लुधियानवी यांचे शब्द आहेत. हा शब्द सगळे क्रांतिकारी लोकांनी, जेवढ्या आम्ही कविता वेगवेगळी गाणी तुमच्या समोर ठेवलेली आहे, सारा लोहा उन लोगों का अपनी केवल धार, सगळं त्यांचं आहे. माझी 2 गाणी फक्त इथं म्हणणार आहे मी. काय म्हणतात साहिर? इन काले सदियों के सर से जब रात का आंचल ढलकेगा, एक कमेंट होती, वो सुबह कभी तो आएगी. इन काली सदियों के सर से जब रात का आंचल ढलकेगा, जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा, जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नगमे गाएगी, वो सुबह कभी तो आएगी. उम्मीद करो वो सुबह कभी तो आएगी. मनहूस समाजी ढांचे में जब जुर्म न पाले जाएंगे, मनहूस समाजी ढांचे में जब जुर्म न पाले जाएंगे, जब हाथ न काटे जाएंगे, जब सर न उछाले जाएंगे, जेलों के बिना जब दुनिया की सरकारें चलाई जाएगी. शीतल, जेलों के बिना जब दुनिया की सरकारें चलाई जाएगी, वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी. संसार के सारे मेहनत कश खेतों से मिलों से निकलेंगे. क्या उम्मीद करेंगे कि संसार के सारे मेहनत कश खेतों से मिलों से निकलेंगे, बेघर बेदर बेबस इंसान तारीख बिलों से निकलेंगे, दुनिया अमन और खुशहाली के फूलों से सजाई जाएगी. ये दुनिया अमन और खुशहाली के फूलों से सजाई जाएगी. वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी. जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नगमे गाएगी, वो सुबह कभी तो आएगी. वो सुबह के हम इंतजार में हैं और वो सुबह आएगी. क्यों नहीं आएगी? दुनिया में तो कई जगह पे, हमारे यहाँ पे आई है. आणि म्हणून सगळ्यांना मनापासून बिर्ला बाटा, शीतलताईंची फरमाईश आहे बिर्ला बाटा, परंतु त्यांनी सांगितलं होतं की बाकीचे सगळेजण बिर्ला बाटा घेणार आहे, पण आपण करू प्रयत्न. 1 तास तर संपलेला आहे आणि आम्हाला अजून तर गाणी भरपूर घ्यायची होती. अजून एक 15 मिनिटं गाणी म्हणू. जग बदलता येतं का? हे बदलता येतं. भागो नहीं दुनिया को बदलो, या अर्थाने जग बदल, जग बदल, जग बदल घालूनी सांगून गेले मला भीमरा, सांगून गेले मला भीमरा, सांगून गेले मला भीमरा. जग बदल घालूनी सांगून गेले मला भीमरा, सांगून गेले मला भीमरा, सांगून गेले मला भीमरा. गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसला हा ऐरावत. गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसला हा ऐरावत. अंग झाडून निघ बाहेरी, ठेवी वरती धार. सांगून गेले मला भीमरा, सांगून गेले मला भीमरा, सांगून गेले मला भीमरा. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले. धर्मदानी अखंड पिळले, धर्मदानी असेच छळले. मगराने जणू माणिक गिळले, चोर चाहले सार. सांगून गेले मला भीमरा, सांगून गेले मला भीमरा, सांगून गेले मला भीमरा.
निजना सांगून गेले मला तुमराव, सांगून गेले मला तुमराव, सांगून गेले मला तुमराव. जग बदल घालूनी सांगून गेले मला तुमराव, सांगून गेले मला तुमराव, सांगून गेले मला भीमराव, भीमराव, भीमराव. धन्यवाद. नफस नफस कदम कदम बस एक फिक्र दम बदम. नफस घिरे हम सवाल से हमें जवाब चाहिए. जवाब दर सवाल है. हमारे जो उनके जो जवाब है, हर जवाब में हमारे सवाल है. जवाब दर सवाल है तो इनकलाब चाहिए. हाँ? नफस नफस कदम कदम बस एक फिक्र दम बदम. नफस नफस कदम कदम बस एक फिक्र दम बदम. घिरे हैं हम सवाल से हमें जवाब चाहिए. घिरे हैं हम सवाल से हमें जवाब चाहिए. जवाब दर सवाल है तो इनकलाब चाहिए. जवाब दर सवाल है कि इनकलाब चाहिए. इनकलाब जिंदाबाद जिंदाबाद इनकलाब. इनकलाब जिंदाबाद जिंदाबाद इनकलाब. जहां अवाम के खिलाफ साजिशें हो शान से, जहां पे बेगुनाह हाथ धो रहे हो जान से, जहां पे लब से अमन एक खौफनाक राज हो, जहां पे कबूतरों का सरपरस्त एक बाज हो, वहीं पे चुप रहेंगे हम कहेंगे हम कहेंगे हम. वहां न चुप रहेंगे हम कहेंगे हाँ कहेंगे हम. हमारा हक हमें जवाब चाहिए. हमारा हक हमें जवाब चाहिए. जवाब दर सवाल है कि इनकलाब चाहिए. जवाब दर सवाल है कि इनकलाब चाहिए. इनकलाब जिंदाबाद जिंदाबाद इनकलाब. इनकलाब जिंदाबाद जिंदाबाद इनकलाब. तसल्लियों के इतने साल बाद अपने हाल पर, तसल्लियों के इतने साल बाद अपने हाल पर निगाह डाल सोच और सोच कर सवाल कर. किधर गए वो वायदे सुखों के ख्वाब क्या हुए. अच्छे दिन किधर गए वो वायदे सुखों के ख्वाब क्या हुए. तुझे था जिनका इंतजार वो जवाब क्या हुए. झूठी बात पर, झूठी बात पर ना और एक बार कर. तू इतनी झूठी बात पर ना और एक बार कर. कि तुझको सास सास का सही हिसाब चाहिए. कि तुझको सास सास का सही हिसाब चाहिए. जवाब दर सवाल है तो इनकलाब चाहिए. जवाब दर सवाल है तो इनकलाब चाहिए. इनकलाब जिंदाबाद जिंदाबाद इनकलाब. नफस नफस कदम कदम बस एक फिक्र दम बदम. नफस नफस कदम कदम बस एक फिक्र दम बदम. घिरे हैं हम सवाल से हमें जवाब चाहिए. घिरे हैं हम सवाल से हमें जवाब चाहिए. जवाब दर सवाल है कि इनकलाब चाहिए. जवाब दर सवाल है कि इनकलाब चाहिए. जवाब दर सवाल है कि इनकलाब चाहिए. शैलेब श्रीराम सिंह यांची ही रचना आहे. शीतल यांची फरमाईश आहे, सांगा आम्हाला बिर्ला वाटा. अहो सांगा आम्हाला बिर्ला वाटा टाटा कुठं हाय हो. हा? बिर्ला वाटा ऐकायला नाही आला आम्हाला तिथला. कारण तिथली काळ बदलला ना. वामनदादांनी या काळ तारखेला तसं गाणं थोडी लिहिलं असतं. काय लिहिलं असतं. अहो सांगा आम्हाला अदानी अंबानी मित्तल कुठं हाय हो. रामदेव बाबा चोस्की मारल्या नीरव कुठं हाय हो. 68,000 कोटी माफ केलेले लॉकडाऊन मध्ये. 68,000 कोटी माफ केलेले कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो. पंधरा मेला वामनदादांचा स्मृती दिन होता. त्यांच्या
प्रतिभेला, त्यांच्या प्रज्ञेला अभिवादन करून त्यांना समर्पित हे गाणं. काम शेतात आमचा गळ चोर ऐकच घेऊन पळ, काम शेतात आमचा गळ चोर ऐकच घेऊन पळ, धन चोरांचा हा पळण्याचा फाटा आहे गो, धन चोरांचा हा पळण्याचा फाटा आहे गो, संगधनाचा साठा आमचा वाटा आहे गो, संगधनाचा साठा आमचा वाटा आहे गो. हे गाणं म्हणजे श्रमिकांचं नाहीये, शेतमजुरांचं नाहीये, शेतकऱ्यांचं आहे बरं का. हे गाणं शेतकऱ्यांसाठीच आहे, लक्षात घ्या. त्याच्याही श्रमाची चोरी होते. माझ्या एका मित्राने रात्री फोन केला. तो म्हणला की सगळ्याच बातम्या ठप्प आहे एकदम या कोरोनामुळं. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं काय झालं? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची एकही बातमी नाही. मग लॉजिक आहे, कल्पना आहे. मला असं वाटलं की शेतकऱ्यांना जेव्हा लक्षात आलं की आपल्यापेक्षा पण प्रचंड संघर्षामध्ये, आपल्यापेक्षाही प्रचंड वैफल्यामध्ये जे श्रमिक आहेत, घरके ना घाटके अशा प्रकारे ज्यांची अवस्था झालेली आहे, म्हणजे ते अशा अवस्थेमध्ये जगतायत, तर आपलं तरी शक्यता आहे की पाऊस पडेल, एखादं साल बरं येईल. तेव्हा या कामगारांच्या संघर्षाची प्रेरणा घेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या आहेत, असा माझा, मी काल त्याशी बोलतानाचा एक तर्क होता माझा, आणि मला वाटतं हा तर्क अगदी बरोबर आहे. या लॉकडाऊनमध्ये जेव्हा ह्या कामगारांच्या बातम्या आणि त्यांच्या सगळ्या वेदनांच्या कथा, व्यथा त्यांच्या ऐकायला यायला लागल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या कमी झाल्या, कारण शेतकऱ्यांसमोर ही प्रेरणा म्हणल्यापेक्षा आपल्यापेक्षाही कुणी प्रचंड हाल अपेष्टांमध्ये जगतोय. त्याच्यामुळे हे समाधान शेतकऱ्यांना नाहीये, हे निश्चित नसणार आहे. पण तो जर जगतोय तर आपणही संघर्ष करायला पाहिजे. ही संघर्षाची प्रेरणा त्यांना मिळाली असावी असं वाटतं मला. न्याय वेशीला टांगला सदा हो, माल तुमचा की आमचा वदा, न्याय वेशीला टांगला सदा, माल तुमचा की आमचा वदा, कराणी वाडा आणा तराजू काटा कुठं हाय हो, कराणी वाडा आणा तराजू काटा कुठं हाय हो, आणि सांगा धनाचा सारे साठे चला, आज पाडा वाटे चला, शोधा सारे साठे चला, आज पाडा वाटे चला, वामन दादा आमचा गुगरी घाटा कुठं हाय हो, वामन दादा आमचा गुगरी घाटा कुठं हाय हो, संघटनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो, संघटनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो, संघटनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो. तुम्ही जर जिवंत आहात तर आपण मतलब जीने के क्यों जीना है, जीतने के लिए जीना है या जीने के लिए जीना है, जिंदा क्यों रहना है? तो जिंदा है तो जीतने के लिए जिंदा हो, या जीने के लिए जिंदा हो तो जीतने के लिए जिंदा हो. शैलेंद्र शंकर यांची अत्यंत प्रेरणादायी कविता आहे. तू जिंदा है, तू जिंदा है, तो जिंदगी के जीत में यकीन कर, अगर कहीं स्वर्ग तो उतार ला जमीन पर. तू जिंदा है, तू जिंदा है, तो जिंदगी के जीत में यकीन कर, अगर कहीं स्वर्ग तो उतार ला जमीन पर. तू जिंदा है. गम के और 4 दिन, सितम के और 4 दिन, ये गम के और 4 दिन, सितम के और 4 दिन, ये दिन भी जाएंगे गुजर, गुजर गए 1000 दिन. कभी तो होगी इस चमन पे भी बहार की नजर, कभी तो होगी इस चमन पे भी बहार की नजर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर. तू जिंदा है, तू जिंदा है, तो जिंदगी के जीत में यकीन कर,
शाम के रंगे हुए गगन को चूम कर तू सुन जमीन गा रही है कब से झूम झूम कर तू आ मेरा सिंगार कर तू आ मुझे हसीन कर अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर तू जिंदा है तो जिंदगी के जीत में यकीन कर अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर तू जिंदा है हमारे कारवों को मंजिलों का इंतजार है ये आंधी आए बिजलियों के पीठ पर सवार है तू आ कदम मिला के चल चलेंगे एक साथ हम अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर तू जिंदा है तो जिंदगी के जीत में यकीन कर अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर तू जिंदा है बुरी है आग पेट की बुरे है दिल के दाग ये न दब सकेंगे एक दिन बनेंगे इनकलाब ये गिरेंगे जुल्म के महल बनेंगे फिर नवीन घर अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर तू जिंदा है तो जिंदगी के जीत में यकीन कर अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर तू जिंदा है तू जिंदा है औरंगाबादच्या बाजूला बीड जिल्हा तो जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि ऊसतोड कामगार हा संघटित कामगार आहे त्याच्या मागण्या त्याच्या अपेक्षा मुकादम जे सांगेल कारखान्याचा काही संबंधच येत नाही आणि या कोरोनाच्या काळात काय फरफट आणि काय हाल झालेत त्या सर्व ऊसतोड कामगारांचे आपण बघितले आहेत तेव्हा ते श्रमिक आहेत आणि श्रमिकांची मुलं सुद्धा श्रमिकच असतात बाल गुन्हेगारी वगैरे वगैरे या गोष्टी सगळ्या ठीक आहे आनंदी आनंद आहे सगळं श्रमिकांच्या मुलांची काय अवस्था आहे त्यांच्या शिक्षणाचं काय आहे आपल्याकडे शिक्षण सुद्धा वर्गवारीवरती आहे अवकातीवरती आहे शिक्षणाचे सुद्धा प्रवर्ग ठरलेले आहेत म्हणजे जशी कुवत आहे तसं शिक्षण आहे शिक्षणामध्ये समता नाहीये पण ज्यांना कुठल्याच पातळीचं शिकता येत नाही साधं त्यांचं काय आहे त्या संदर्भात एक ही रचना आहे ज्योती म्हापसेकरांची शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली पैसेवाला पोरांनी जागा बळकावली पैसेवाला पोरांनी जागा बळकावली गरिबांची पोरं बाबा कशी खाली राहिली मुली किती कचडती निम्म्या खाली उतरती मुली किती का चढती निम्म्या खाली उतरती मुली किती कचडती निम्म्या खाली उतरती शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली वाटेत येती बाई ही किती जंक्शन वाटेत येते बाई ही किती जंक्शन कधी पैसा आणि निघणं कधी मधी येईल लग्न वाटेत येती बाई ही किती जंक्शन कधी पैसा आणि निघणं कधी मधी येईल लग्न मुली किती कचडती निम्म्या खाली उतरती मुली किती कचडती निम्म्या खाली उतरती शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली लाडकी की बहिणी म्हण आई शाळेत घाल ग मला लाडकी की बहिणी म्हण आई शाळेत घाल ग मला लई वाटत ग बहिणी मला पण जाते मी मजुरीला लई वाटत ग बहिणी मला पण जाते मी मजुरीला तू गेलीस शाळेत तर कोण बघल धाकल्याला तू गेलीस शाळेत तर कोण बघल धाकल्याला बहिणी रडली धाई धाई काय करू मी बाई मैनी रडली धाई धाई काय करू मी बाई शिक्षणाची गाडी धाड धाड घरावरून जाई शिक्षणाची गाडी धाड धाड घरावरून जाई माझी बहिणी घरातच राहिली शिक्षणाची गाडी चालली माझी बहिणी घरातच राहिली शिक्षणाची गाडी चालली
पोर बघा कशी खाली राहिली, मुली किती का चढती निम्न खाली उतरती, मुली किती का चढती निम्न खाली उतरती. शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली. धन्यवाद. एक शेवटचं गाणं म्हणतो आम्ही. माझी कविता आहे एक, ती कविता मी विद्यार्थी असताना लिहिलेली. त्या कवितेतला जो एक शब्द मी आज बदलतोय, मी ते कुणब्याच्या पोरासाठी, कारण मी स्वतः एक कुणब्याचं पोरग आहे, कुणबिणीचं शेतकऱ्याचं पोरग आहे या अर्थानं. पण बघा, एक कुणब्याच्या जागेवर जर मजुराच्या पोरा म्हणलं तर काय परिस्थिती बिघडली. जे आहे तेच आहे. म्हणजे कुणब्याच्या पोराची, मजुराच्या पोराची, दलिताच्या पोराची, आदिवासाच्या पोराची, गरिबाच्या पोराची, सगळ्यांची अवस्था काय आहे. हा तरुणांचा देश आहे आणि या तरुणाच्या हाताला काम नाहीये, अशी अवस्था आहे. नाही शीतलताई, आता म्हणजे जवळपास 1.25 तासाच्याही वर वेळ झालेली आहे. माझी महिना घेण्याची त्यांची फरमाईश आहे. पण नाही, मी शेवटचे गाणं घेतो आता. माफी मागतो. हा, बाळासाठी माफी मागतो आम्ही. मला गाणं गाताना खरं म्हणजे शीतल सारखी डोळ्यासमोर दिसते. म्हणजे कुठेही असताना ती पिल्लू कडेवर घेऊन गाणं गायले, प्रसंगी स्टेजच्या मागे ठेवून गाणं गायले शीतल. तिच्यासारखी नाही, पण थोडी तशीच परिस्थिती आहे. मी पण माझे 1.25 वर्षाचं पिल्लू शेजारी ठेवून आली आईकडे. त्याच्यामुळे शीतल सॉरी. परत कधीतरी माझी महिना घेऊया आपण. दुष्यंत कुमार साहेबांच्या 2 ओळी सांगतो ना आधी, हे गाणे घेण्याच्या आधी. हो कोई पीड पर्वत सी वेदना दुःख, हो कोई पीड, केवढी पीडा, हो कोई पीड़ा पर्वत सी पिघलनी चाहिए, हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मकसद नहीं हमारा तुम्हारा भैया, सिर्फ हंगामा खड़ा करना मकसद नहीं अपना, अपनी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. एक चिंगारी तो कहीं से ढूंढ के लाओ यारो, एक चिंगारी तो कहीं से ढूंढ के लाओ यारो, इस दिए में तेल सी भीगी बाती तो है, मेरे दिल में नहीं सही तेरे दिल में सही, हो कहीं भी आग लेकिन ये आग जलनी चाहिए. हो कोई पीड़ पर्वत से पिघलनी चाहिए, हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मकसद नहीं अपना, हमारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. कुठवर घेशी झोप आता तुझ्या, हे कुठवर घेशी झोप आता तुझ्या, खोप्यात घुसलेत नागरे. अवघड खोपा सुगरणीचा अशा टांगलेला असतो कुठंतरी, की जिथं कुठला हल्ला जाणार नाही. पण तिनं जीवाच्या आकांतानं रचलेला, जीव मुठीत घेऊन रचलेला जो खोपा आहे, त्या खोप्यांवर नजर आहे नागांची. त्या नागांची एक भूक भागते, पण त्या सुगरणीच्या खोपा तिचा संसार उद्ध्वस्त होतो. तेव्हा त्या खोप्यांमध्ये, सुगरणीच्या खोप्यांमध्ये जो अत्यंत जीवापाड जपून ठेवला, त्या खोप्यांमध्ये नागांचा हल्ला होतो. तेव्हा काय करायचंय या अर्थाचं गाणं आहे. माझी कविता आहे. कुठवर घेशी झोप आता तुझ्या, खोप्यात घुसलेत नागरे. कुठवर घेशी झोप आता तुझ्या, खोप्यात घुसलेत नागरे. मजुराच्या पोरा आता तरी जाग हातात घेऊन नागरे. मजुराच्या पोरा आता तरी जाग हातात घेऊन नागरे. मजुराच्या पोरा आता तरी जाग हातात घेऊन नागरे. मातीचा तुझ्या टिळा कपाळी, तूच उद्याची पहाट, उधाणलेल्या सागरातला तूच मोठी लाट. भडक होऊन धडक मार आता स्वतःचे उमटीव मागरे. भडक होऊन धडक मार आता स्वतःच उमटीव मागरे. मजुराच्या पोरा आता तरी जाग हातात घेऊन नागरे. मजुराच्या पोरा आता तरी जाग हातात घेऊन नागरे. नीतिमती तुला राहिलीच नाही, तुझ्या गतीची झाली माती. नीतिमती तुला राहिलीच नाही, तुझ्या गतीची झाली माती. तेलाचे तुझे मूल जळाले, जपून लावा माती. लेखणी घेऊन
घेऊन हाती आता छाती फुगवून न्याय मागणे. अरे मजुराच्या पोरा जीवाचं तरी नाही पिकला घाम कधी. कामाचा तुझा दाम लुटला नाही तुला हे ध्यान कधी. रान करून जीवाचं तरी नाही पिकला घाम कधी. कामाचा तुझा दाम लुटला नाही तुला हे ध्यान कधी. आजा जळला बापही जळतो जळणाऱ्या घे भान कधी. किती पिढ्या इथं मातीत खपल्या कधी विचारशील जाबरे. किती पिढ्या इथं मातीत खपल्या कधी विचारशील जाबरे. मजुराच्या पोरा उठवर घेशी झोप आता तुझ्या खोप्यात घुसलेत नागरे. उठवर घेशी झोप आता तुझ्या खोप्यात घुसलेत नागरे. मजुराच्या पोरा आता तरी जाग हातात घेऊन आगरे. मजुराच्या पोरा आता तरी जाग हातात घेऊन आगरे. मजुराच्या पोरा आता तरी जाग हातात घेऊन आगरे. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या दीर्घ वेळ इथं बसून आहात. 1.5 तास हे लाईव्ह सुरू आहे. दोघांचं म्हणजे आम्हीच बोलायचं, आम्हीच गायचं आणि आम्हीच वाजवायचं असा हा व्हर्च्युअल कार्यक्रम आहे. मजुराच्या पोरा वा वा. अमरजीचं म्हणणं आहे की असं फक्त समस्या सांगून चालणार नाहीये. ये ऐसा है वो वैसा है, क्या करना चाहिए. आणि आपली जी सगळी गाणी आहे इमानदारीने सांगतो यातली प्रत्येक गाणं, यातलं कुठलंच गाणं असं नाहीये की जे फक्त वर्णन करतं. या प्रत्येक गाण्यामध्ये सोल्युशन दिलेलं, या प्रत्येक गाण्यामध्ये उत्तर आहेत. जे अनेक असंख्य प्रश्न आहेत अवतीभोवती, त्या प्रश्नांची उत्तर असलेली गाणी आहे ही. फार मोठ्या क्रांतिकारक असलेल्या कवींनी, प्रतिभावंतांनी, साहित्यिकांनी लिहिलेली आहे, चळवळीतील कार्यकर्त्यांनी लिहिलेली आहे. ती त्यांच्या नावांसह तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं या माझ्या कवितेसह आम्ही जवळपास 20 कविता आणि गाणी तुमच्या समोर सादर केलेली आहे या वेळेमध्ये. जास्तीत जास्त प्रयत्न आपला तो होता आणि आता 21 शेवटचं एकदा. एक विनंती, आपापल्या घरात बसून सगळ्यांनी आपण हे गाणं मोठ्या आवाजात म्हणूया. हे संकट संपेल कोविडाचं, आणि या कोविड-19 जो आहे या कोरोनाच्या सोबत आपल्याला राहावं लागणार आहे असं दिसतंय. सध्या शक्यता आहे तशी. आपण स्वतःची काळजी घेऊ, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेऊ, इतरांची काळजी घेऊ आणि गाणं सगळ्यांनी सोबत म्हणायचं. या तुमचा आवाज आम्हाला आला पाहिजे.
धन्यवाद. थँक्यू. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आपण एवढा मोठा वेळ आम्हाला दिला, आम्हाला आपल्यासमोर सादर होण्याची संधी दिली. सर्व श्रोत्यांचे, सर्व प्रेक्षकांचे मनापासून आपल्या कमेंटसाठी, आपल्या या सगळ्या शुभेच्छांसाठी पुन्हा पुन्हा आम्ही दोघं धन्यवाद देतो. औरंगाबाद इप्टाच्या वतीनं आम्ही हे सादरीकरण आपल्या सेवेत ठेवलं. औरंगाबाद इप्टाच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना या संकटापासून वाचवण्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि आम्ही इथं थांबतो. धन्यवाद. थँक्यू. काळजी